असते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. आता काय बोंब बोलता का? अहो ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली का? अरे येड्या, ती गोरी म्हणून ॲडव्हर्टाईजला घेतली. कल्पनेची बाधा महाराज बरं का. हे अख्खं जग असं चालतं. इट्स ऑल डिपेंड युअर ॲडव्हर्टाइजमेंट. सगळं डिपेंड ऑन. तुम्ही बघा ना, तुम्ही काय घालायचं, कुठला ब्रँड वापरायचा हे कोणीतरी एसीच्या रूममध्ये बसून ठरवतं. हे चाणक्याने 5000 वर्षापूर्वी सांगितलं. इथं असं एक कलियुग येणार जिथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. खरं आहे का खोटं? तुम्ही मुद्दाम करताय का? नाही तसं सांगा मला. तुम्हाला माझी जिरवायची का? माणसं मुद्दाम करतात. बोल म्हणलं बोलणार नाही, हसू आलं हसणार नाही, टाळी वाजवाटली वाजवणार नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ॲटिट्यूड. कशासोबत खाता दादा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. नॉट अ जोक आहे. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. रावणाच्या घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. नाही गेला गेला जाऊन आला एवढ्या वेळात महाराज बरं का. अर्धा तोळ्यावर रे. अरे किती आपल्याला कौतुक आहे. विचार करा ना त्याचं किती असावं. हा 22.5 क्विंटलची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणारं एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. नग नग कधी कधी घरातली बी फुटते ती. मी रामायण सांगते महाराज बरं का. तुम्ही फक्त रामायणाकडेच विषय द्या, दुसरीकडे कुठं जाऊ नका. रामायण आहे आपलं. अहो सक्का होता बिभीषण, नव्हता रावणाच्या सोबत, विनाश झाला त्याचा. सक्का भाऊ होता बिभीषण, नव्हता सोबत रावणाच्या, विनाश झाला त्याचा. सावत्र होता रामाचा लक्ष्मण, पण सोबत होता रामाच्या. अरे विजय झाल्याशिवाय राहिलं नाही. रक्ताची ताकद असते रे. विषय आता दुसरा अनुषंग आहे. शेवटी तो देव आहे, हे राक्षस आहे. पण कसं आहे ना, मला असं वाटतं कोणी कसं आहे का असं ना, पण घरच्या माणसाने साथ सोडू नये. शेवटी घरची आहेत ना ती या विषयाकडे. मग काय, आम्हाला सत्य असत्य कळावं, आम्हाला खरं खोटं कळावं. हे खरं खोटं कळण्यासाठी आम्हाला एक पर्याय आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्या चरणाशी जात नाही तोपर्यंत हे मन स्थिर होत नाही. मन स्थिर झाल्याशिवाय दृष्टी पवित्र किंवा साफ होत नाही, तोपर्यंत देव समजत नाही, कळत नाही. आता हे इतकं विचित्र आहे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. बरं इतकं विचित्र आहे. माकडाला दारू पाजली. कोणाला पाजली? माकडाला. 2-3 बोलले आहे की नाही. आता काही काही माणसं कसं असतात, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट. हां तुमचं कसं आहे, पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. शाणे आहात तुम्ही, पण थोडं उशिरा कळतो तुम्हाला महाराज बरं का. अवघड आहे या. अरे इथे कोणाचं काय वागेले ज्याच्या त्याने अनहित केले. विनंती आहे समजून घेत चला. आता ताकद तेवढी आहे दादा, आम्हाला कळावं खरं खोटं काय आहे ते कळण्यासाठी आम्हाला मन स्थिर लागतं. आता मन स्थिर लागण्यासाठी मन इतकं चंचल आहे. बहुत चंचल मन, 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 बहुत चंचल आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननीय मदनो मरुत मा मदो मरकटो मत स्मकार दशु चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन किती चंचल आहे. वस्तुरूपी सांगायला गेलं तर माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलं. माकड किती चंचल होईल. मरकटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. इतकं मन चंचल आहे, पण यालाही स्थिर करायची ताकद आहे. आता कोठे धावे तुझे चरण. अहो तुला पाहिलं ना आवडे हे रूप, पाहता लोचन,
रूप पाहता सुख झाले हो. मग सुखाची व्याख्या काय आहे? कल्पनेची बाधा न हो. जिथं मला सत्य दिसतंय सुद्धा समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी, तेव्हा माझ्या आयुष्याची गणना एका दासत्वाशी वैष्णवाशी वारकऱ्याशी होती. तेव्हा राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे आलंय म्हण. आता आम्ही विचार केला देवा तुझं स्वरूप बाह्य अंगाने सुद्धा आवडलं पाहिजे. आणि देवा इतकं गोड शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वातणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. किती गोड आहे प्रत्येक स्वरूपामध्ये. करारविंदे पैदा मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला टाळी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जीवे पिबस्वामृतमृतदेव जीवे पिबस्वामृतमृतदेव गोविंद दामोदर माधवीति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. अखंड आयुष्य ज्याचं देवाच्या प्रत्येक स्मरणात गेलंय त्याला काय दुःखाची बाधा लागणार आहे? त्याला काय कल्पना शिवू शकणार आहे? तो सत्याचाच आहे ना, पण त्याच्या इतका गोड कोण आहे मला सांगा. फार सुंदर काव्य आहे बघा. काली काली आले का काली काली आले कोके फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले. त्या गवळणीचं वर्णन आहे त्याला. ते पिवळं पितांबर ते डोक्याला मोरपीस ते सावळं स्वरूप तो चंदनाचा टिळा ती वैजयंती तुळशी माळ गळा. ते स्वरूप बघितलं ना कल्पना नाही रे नाही राहा. तुझ्या नामचंदनाचा तुझ्या रूपाचा ज्यावेळेस गोडवा कळतो ना तेव्हा आयुष्य सुख स्वरूप होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. देव पहावया गेलो तेथे देवाची होनी ठोलो ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानोबाराय म्हणले काय देवा तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. आज विश्वमंत अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अगती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कसं काय झालं हे? कसं काय झालं? कल्पनेची बाधा न हो हेच वर्चस्व. कसा आहे देव? असा समोरून आला माझा जगाचा मालक.
वर्णन आहे त्या गवळणीचं देवा. आप सतर आप सतर से होश, आप सतर से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया आया न कीजिए, ये रंगीन नैना तुम्हें गुमवार, ये मीठे मीठे बना 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 तुम्हें गुमवार, ये रंगीन नैना तुम्हें गुमवार, ये मीठे मीठे बना तुलाच लखला माझा जीव घेते म्हणून विनंती आहे. काली काली अलको के अलके केस, काली काली अलको के फंदे क्यों डाले क्यों डाले क्यों डाले क्यों डाले, काली काली अलको के फंदे क्यों डाले, हमें जिंदा हमें जिंदा हमें जिंदा हमें जिंदा हमें जिंदा मुरली वाले 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 हो मुरली वाले मुरली मुरली वाले मुरली वाले. ही संत मंडळी सुखी अस, जो देव स्वरूपी झाला आपुल्या संसाठी करोनी, फक्त हरिपाठ नीट म्हणीत जा. आपल्या सेवेसाठी नसतो रे दादा, संसाठी असतो. सेवा कसा देव करेल, करतोय नाही असं नाही, राखावया भक्ती काज नाही लाज धरीत, पण माऊलींचं वर्णन आहे संसाठी. सं याचा अर्थ सारखं. मी देवाकडे गेलो, देवानं मला देवासारखं केलं, मग कुठे कल्पना आणि असत्य राहिलं. मग हे ज्याचं झालं व्हावे तया, हा अभंग त्याच्यासाठी आहे. आणि अर्थात आणि ज्याला नामचिंतनाची आवड, अरे देवाचं रूप गोड लागा बरे. आमची पोरं चार चौकात बसतात, हिकून आली बघ तिकून गेली बघ, माझी आली बघ तुझी गेली बघ, हिचा कांदा असा हिचा बांधा असा, हिचं नाक असं हिचे डोळे असे, गोरी दिसली गालात असली माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. बोलल्यावर झोमतं दादा न तुम्हाला, पण बहीण आहे म्हणून चरणावर मस्तक ठेवते. खरं सांगा हे संस्कार आहेत का आपले? अहो स्वरूप त्याचाच आवडावं, नाहीतर अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही ना आज. सगळ्या जगाचा बाप कोण आहे? पिता कोण आहे? पिता नाही पिता, पिता यागळा पिता यागळा. विश्वाचा मालक, हे जे स्वरूप निर्माण केलं, हे जे ब्रह्म उत्पत्ती ज्याची आहे तो ब्रह्म.